आदेश माझ्या आईवडिलांना, आदेश माझ्या गुरुला, सत्य सनातन धर्माची जय हो. जय गुरु गोरक्षनाथ आदेश. आजचा जो व्हिडिओ बनवणार आहे मी, तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मांढरची काळूबाई प्राप्ती होत असताना काय काय आपल्याला अनुभूती होते आणि नवीन साधकाला कशी प्राप्तीची अनुभूती असते आणि नवीन साधकाने कशी प्राप्ती करावी त्याच्याविषयीची माहिती दिली होती मी. तर त्या माहितीमध्ये मी हे पण बोलले होते की मांढरची काळूबाईची कान फुकण्याची विधी कशी केली पाहिजे. मी हे पण बोलले होते तुम्हाला की गेनमाळचा तर खेळ करून ठेवला आहे लोकांनी. ती गेनमाळ काळूबाईची केल्या जात नाही. तेव्हा ही मांढरची काळूबाईची कान फुकण्याची गुरु दीक्षा विधी कशी केली पाहिजे त्याच्याविषयीची ही माहिती देणार आहे मी. मांढरची जी काळूबाई आहे ती महाकालीचं स्वरूप आहे. ती पूर्णपणे अघोरी देवी आहे. ती सात्विक, तिला विधी चालत नाही आहे. तेव्हा लोकांनी तिचा खेळ मांडून ठेवलेला आहे. लोकांनी तर अशा क्रिया केलेल्या आहेत की कोणाचंही कोणासोबत लग्न लावून देतात आणि कशा पायी पण लोकांना घराची बरबादी करून टाकतात. 2 तोळ सोनं द्या आम्हाला, 4 तोळ सोनं द्या आम्हाला आणि गेनमाळ करतो आणि आमचं स्वागत असं करा आणि आमचं स्वागत तसं करा आणि अशाच प्रकारे आमचं स्वागत झालं पाहिजे, अशी लोकांची अपेक्षा असते. या अशी कुठं गुरुजन असतात का आणि अशी कुठं गुरुमाता असते का? त्यांचा देखावा दाखवण्यासाठी खोट्याचा आमची स्वागताची तयारी अशी करा, त्यांचं स्वागत देवासारखं झालं पाहिजे. अरे देवाच्या सारखं तुम्ही एक कणभर तरी वागता का? तर तुमच्या स्वागताची तयारी एक गरीब शिष्य तुमचा पार खाण्यापिण्याचे वांदे आहेत त्याचे आणि त्याला सांगता तुम्ही की आमची येण्याचं स्वागत करा, आम्ही येणार आहेत ना, स्वागतीची तयारी एकदम जोरात झाली पाहिजे. मग तुम्ही कर्जाने मरा तिकडं, नाहीतर कर्जाचा डोंगर उभा करा, नाहीतर काय पण करा, पण यांचं स्वागत करा, अशी अपेक्षा असते शिष्याकडनं. तेव्हा ही कशी केली पाहिजे मांढरच्या काळूबाईची गुरुदीक्षा विधी. जो गुरु सामर्थ्यवान असतो ना तेव्हाच त्या मातेची गुरुदीक्षा विधी सत्यकर्म धर्माला धरून चालणारा जो असेल तोच तिची गुरुदीक्षा विधी क्रियानुसारच करतो. असा कुठलाही साधक आजपर्यंत मी व्हिडिओ बघितला नाही कुणाचा. यूट्यूबला व्हिडिओ टाकतात लोक, शहाणपणा शिकवतात की काळूबाईची गेनमाळ होती. अरे कुणाची गेनमाळ करता तुम्ही? जगाची जगज्जननी ती सामर्थ्यवान देवी आणि तिची गेनमाळ करायला तुम्ही निघाले. किती अधर्म करणार अजून. तिने एवढा कोप करून टाकला होता तिथं काळूबाईच्या डोंगरावर, सगळा विध्वंस करून टाकला होता तिने, सगळा नाश करून टाकला होता. त्याच्यामध्ये चांगले पण मेले, त्यांच्यामध्ये वाईट पण मेले. तेव्हा तिची गेनमाळ करायला निघाले. तुम्हाला माहिती असेल ना तर मग गेनमाळ करा, पण तिची गेनमाळ होत नाही एवढंच सांगेन मी तुम्हाला. तर तिची गुरुदीक्षा विधी कशा प्रकारे केली पाहिजे, गुरु कसा करून घेतो शिष्याची गुरुदीक्षा विधी, याची माहिती देते मी तुम्हाला. जिला काळूबाईची सवारी येत असेल किंवा जिला काळूबाईची प्राप्ती असेल ती महिला किंवा तो पुरुष गुरुकडे गेल्यावर गुरु काय करतो, गुरुला हे पण कळणं गरजेचं आहे की हिच्यामध्ये खरंच मांढरची काळूबाई आहे का हिच्यामध्ये दुसरे गणप्रेत आहे. मगच गुरुदीक्षा विधी करा. तिला दुसरीच प्राप्ती असती, दुसऱ्याच शक्तीची प्राप्ती असती आणि तिची गेनमाळ करतात लोक आणि पार बर्बाद करून टाकतात, पार भिकेला लावून देतात. त्याच्याबद्दलचे आजचा व्हिडिओ मी एवढ्यासाठी बनवते कारण की राग येतोय मला. तसे व्हिडिओ बघून आमचे पण साधक आहेत, आमचे पण शिष्य आहेत ना, सांगतात आम्हाला की गुरुमाता लोक असे व्हिडिओ बनवतात आहे, असे व्हिडिओ टाकतात आहे,
अशा प्रकारे गेनमाळ करतात हे. परत एकदा सांगते, मांढरच्या काळूबाईची गुरु दीक्षाच होती, गेनमाळ होत नाही. एकदम अघोरी प्रकारे होती ते पण. अघोरी प्रकार हा काय असतो हे सुद्धा माहिती नाही आहे तुम्हाला, आणि निघाले दुसऱ्यांचे घरं बर्बाद करायला. तर कशा प्रकारे करतो गुरु? ज्या वेळेस माता माऊलीला मांढरच्या काळूबाईची सवारी येते, सवारी ही म्हणजे झुळूकच येत असते पहिल्यांदा, हे गुरुला माहिती असतं. सर्व सामर्थ्यवान गुरुला किंवा गुरुमातेला माहिती असतं. तेव्हा तिला पूर्णपणे प्राप्ती कसा करून देतो गुरु? पहिल्यांदा तिच्या 11 आंघोळी घालतो तिला. 11 आंघोळी घालून तिचं शरीराचं शुद्धीकरण करतो. शुद्धीकरण करून झाल्याच्या नंतर तिला 11ही दिवस होम हवन क्रियामध्ये गुरुमाता आणि गुरु घेऊन बसतो. घेऊन बसल्याच्या नंतर पहिल्यांदाच गुरु आहे ना, तिला मंत्र देत नाही किंवा तिला हे शिकवत नाही की तू हा मंत्र जप कर. तिला फक्त गुरुचा मंत्र दिलेला असतो. ओम गुरुभ्यो नमः. ओम गुरुभ्यो नमः म्हणजे हा सर्वसाधारण मंत्र नाहीये, हा सगळ्यात मोठा मंत्र आहे. गुरुचा मंत्र सगळ्यात मोठा मंत्र हा. तोच मंत्राचा जप तिला करायला लावतो हवनमध्ये. हवन विधी हे कशासाठी असते? ते आपल्या शक्तीला आव्हान देण्यासाठी असते. आणि गुरु बोटाला धरूनच शिकवतो आपल्या शिष्याला. तेव्हा ते 11 दिवसाचं तिचं होम हवन पूजाविधी आणि तिच्या 11 आंघोळी झाल्याच्या नंतर मग 12व्या दिवशी तिला गुरु काय करतो? तिथं त्रिवेणी संगम असणं गरजेचं आहे. त्या नदीला त्या माता माऊलीला घेऊन जायला लागतं. गुरु असतं, गुरुमाता असते. आणि माझं सांगणं परत एक हे मधीच सांगते मी की जे कोणी नवरा आणि बायको जोड असेल त्यांनीच मांढरच्या काळूबाईची ही गुरुदीक्षा करावी, कोणी पण करू नये. तर त्रिवेणी संगमावर घेऊन जायचं असतं. घेऊन गेल्याच्या नंतर 3 डुबक्या लावायचे असतात. 3 डुबक्या हे कशासाठी असतात? 3 डुबक्या लावल्याच्या नंतर तिचा पुनर्जन्म होतो. पुनर्जन्म झाल्याच्या नंतर तिथं एक फळ असतं, एक फळाची बळी सुद्धा द्यावा लागते तिथं त्या संगमावर स्मशान सुद्धा असणं गरजेचं आहे. कारण की स्मशानमध्ये वास करणारी मांढरची काळूबाई येते. त्या स्मशानमध्ये आंघोळ ओल्या वस्त्रांनी पूजाविधी गुरु करून घेतो. काय पूजाविधी करतो गुरु ते तर मी सांगणार नाही. तिथं पूजाविधी गुरु करून घेतो. शिष्याला सांगतो की ही पूजाविधी अशा प्रकारे केली पाहिजे आणि एवढी सामग्री तिथे पूजाविधीला लागते. तेव्हा ती पूजाविधी झाल्याच्या नंतर तिथून आंघोळ करून आणि पूजाविधी झाल्याच्या नंतर महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन 108 बेलाच्या पानांनी अभिषेक आणि पूजाविधी करून घेतो गुरु त्या माता माऊलीकडनं. करून घेतल्याच्या नंतर ज्या वेळेस आपल्या स्थानी आणतो गुरु, त्यावेळेस आणल्याच्या नंतर दीप धूप आणि नैवेद्य देऊन तिथे गण असतात त्यांचे, त्या गणांना सुद्धा काही ना काही द्यायला लागतं. तर ते पाठीमागं आपल्या गण आलेले असतात, भूत प्रेत आलेले असतात. त्यांना त्यांचं खाद्य देऊनच शिष्य आपल्या स्थानी किंवा आपला मठ जो असतो तिथे आपण गुरुदीक्षा देतो तिला, त्यावेळेसच तिला मठामध्ये घेतो. त्यावेळेस मग काय लागतं? दही भात लागतं त्यांना. दही भात द्यायचं आणि एक लिंबू लागतो. ते देऊन झाल्याच्या नंतरच आतमध्ये घ्यायचं. आतमध्ये घेतल्याच्या नंतर मग ती पूजाविधी कशी केल्या जाते? तिला अंगाला पूर्ण सुगंधित तेल लावायचं. सुगंधित तेल लावून झाल्याच्या नंतर गुरु लावत नाही, गुरुमाता सगळं करत असते. हे
फक्त गुरु ज्या वेळेस कान फुकत असतो त्यावेळेसच गुरु असतो, बाकी इतर वेळेस फक्त गुरुमाता असते. मग गुरुमाता आपल्या लेकराच्या अंगाला सगळं तेल लावून झाल्याच्या नंतर मग तिला भस्म लावत असते. ते पण मशानी भस्म असतो, समशानचा भस्म असतो. तो भस्म पूर्ण लावून 9 मीटर लाल कपड्यामध्ये तिला पूर्ण लपटून 3 दिवस तिला अंधेऱ्यामध्ये एक बंद कमऱ्यामध्ये तिला गुरुमाता आणि जी कोणी माता माऊली असती साधक तिला 3 दिवस गुरुमाता शिक्षा देत असती. शिक्षण जे शिष्याला दिलं पाहिजे तसं. त्या बंद रूममध्ये लाईट नाही लावल्या जात, कारण की ती काळाची काळीने तिला उजीड लागत नाही. तेव्हा तिला बंद कमऱ्यामध्ये गुरुमाता शिक्षण देते. मग शिक्षण ते सगळं अघोरी पद्धतीचं असतं आणि 3 दिवस गुरुमातासुद्धा आणि गुरुसुद्धा आणि ती साधकसुद्धा उपवास धरते. मग तो उपवास कशावर सोडायचा? जे तामसिक भोजन असतं त्याच्यावरच सोडायचा असतो. 3 दिवस फक्त फळ आणि दूधच खायचं असतं आणि प्यायचं असतं. फळच खायचे असतात आणि दूधच प्यायचं असतं. 3 दिवस हा असा उपवास केला जातो. उपवास केल्याच्या नंतर 4थ्या दिवशी परत दुधाने आणि पंचामृतनी तिची आंघोळ घालावा लागते. आंघोळ घालून झाल्याच्या नंतर मग तिची गुरुदीक्षा करावा लागते. गुरुदीक्षा कशा प्रकारे केल्या जाते ते तर मी आता व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या दुनियाला दाखवणार आहे. आणि बघा सगळेजण कशी असती गुरुदीक्षा मांढरच्या काळूबाईची. आणि लोकांनी तर आता बाजारच मांडून ठेवलाय, खेळच मांडून ठेवलेला आहे. पैशासाठी काय पण करायला निघालेत. लोकांच्या घरंसुद्धा बर्बाद करायला निघालेले. माझ्या नवऱ्याने तर व्हिडिओ बनवलेत आता पार त्यांच्या तर जीवावरच उठलेले आहेत. आता खूप लागतंय, खूप टोचतंय लोकांना की असा काय व्हिडिओ बनवतो. सगळेजण तुम्ही साधक आहेत ना, तांत्रिक आहेत ना, तर तुम्हाला पण सगळी पूजाविधी माहिती असणं गरजेचं आहे ना. मांढरच्या काळूबाईची कुठे गेनमाळ होती का? कुठल्या देवाची गेनमाळ होती? कुणाची करायला लागली गेनमाळ तुम्ही? हे तर कळतं का तुम्हाला? तर ह्या पद्धतीने केल्या जाते. अजून पूर्ण गेनमाळीची विधी वेगळी असते. ती गेनमाळ विधी कशी करतो ना आम्ही, ह्या अमावस्याला नाही तर गेल्या अमावस्याला, येत्या अमावस्याला आम्ही कशी करणार आहे ना गुरुदीक्षा विधी, हे यूट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांना दाखवणार आहे. आणि त्यावेळेस बघा, आणि तशीच गुरुदीक्षा विधी होती हेच मी सांगणार. काय करायला निघाले असं करू नका. तुम्हाला येत नाही ना, सरळ सांगा मला येत नाही. पण बोलल्याने कधीच कुणाचं चांगलं करू शकत नाही तुम्ही. फक्त बोलू नका, करून दाखवा. आणि संत सनातन धर्माची जय हो असं बोलताना तर संत सनातन धर्माचा शब्द काय पाळता तुम्ही? काय करता? खेळ लावला सगळा. खेळ तुम्ही सगळ्यांनी खेळ करू नका, एवढंच माझं म्हणणं आहे. नाही तर परत करोना येईल आणि त्या करोनाच्या काळामध्ये आहे ना कोणीच वाचणार नाही. मग तेव्हा तुम्हाला वाचवण्यासाठी आहे ना भगवंत सुद्धा येणार नाहीये, त्याला सुद्धा दया येणार नाहीये. मग सगळी बर्बादी करून टाकणार आणि एक दिवस तसाच येणार आहे, हे लक्षात ठेवा. एवढंच सांगते मी. आदेश माझ्या आईवडिलांना, आदेश माझ्या गुरुला. सत्य सनातन धर्माची जय हो. जय गुरु गोरक्षनाथ. आदेश.